स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज मी तुम्हाला मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला मटकी लागेल। ही मटकी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही मटकी थोडीशी 3 ते 4 मिनिटाची थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे। आता मी ही मटकी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 पळी छोटी। आपले तेल घालून झाले, तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे। आता ही मटकी आपली छानपैकी परतून झालेली आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मध्यम आकाराचे उभे बारीक चिरून घेतलेले कांदे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर व मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, घरगुती काळा मसाला, धने पावडर व चवीनुसार मीठ, हिंग लागेल आपल्याला व तेल लागेल। चला तर आपण पुढची कृती करूयात। तेल आपले चांगले गरम होत आलेले आहे। तर आपण त्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया थोडीशी, जिरे, थोडासा हिंग व कांदा घालून घ्यायचा आहे। हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे। कांदा 2 ते 3 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपला 2 ते 3 मिनिट असा परतून झाला की मग त्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे। आलं लसूण पण 2 ते 3 मिनिट कच्चेपणा लसणाचा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे। आता हे आपले 2 ते 3 मिनिट छानपैकी असे परतून झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेऊयात। हळद, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा, घरगुती काळा मसाला छोटे चमचे आहेत, 1.5 चमचा तो पण घातलेला आहे, धणे पावडर। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून। आणि छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये परतताना थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, त्याचा स्वाद खूप छान येतो। कोथिंबीर तेलामध्ये अशी परतली की मसाल्यांमध्ये वगैरे हे असा छान असे परतून झालेले आहे। आता आपल्याला त्यामध्ये ही परतून घेतलेली मटकी घालायची आहे। व हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे मसाल्यांमध्ये छानपैकी मिक्स झाले की त्यामध्ये अर्धा ग्लास थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मटकी शिजण्यासाठी। आपल्याला सुकीच मटकी करायची आहे ना, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। एक अर्धा
ग्लास वगैरे पाणी घालायचं मटकीच्या अंदाजे. व आता यावरती एक झाकण ठेवायचे व याला 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचे मीडियम गॅसवरती. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. 1 चमचाभर मी मीठ घातलेले आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. व यावरती आता एक झाकण ठेवायचं. चला तर आता आपली भाजी शिजून झालेली आहे. आपण पाहूया. वा, छान शिजलेली आहे आपली भाजी. मटकी व्यवस्थित शिजलेली आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. मैत्रिणींनो, ही छान अशी मटकीची चमचमीत आणि खूप छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.